मोहतसीम अर्थात अतिशय चांगला संघ आहे. मोरबा असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं काम मोहतसीमने केलंय. मोहतसीम अर्थात M3 SPL मध्ये सुद्धा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल या मैदानात आपल्याला आता पाहायला मिळतील मोरबाकडून स्टार क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतील. इथे चांगले चांगले खेळाडू आपल्याला जर्सी पाहायला मिळतील. M3 SPLच्या एका मोठ्या स्पर्धेच्या जर्सी परिधान केलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या पूर्ण दक्षिण रायगड आपला जो भाग आहे त्याला दक्षिण रायगड म्हटलं जातं. आपण पाहिलं तर कोकणातील हा खूप महत्त्वाचा पर्यटन भाग अर्थात महाड, माणगाव, मसला, श्रीवर्धन आणि पोलादपूर हा दक्षिण रायगडचा विभाग आणि या 5 तालुक्यांमधली एक मोठी स्पर्धा आम्ही कव्हर केली होती. अर्थात सर योगेश पेनकर यांच्या सुपीक डोक्यात ती कल्पना आली होती. आम्ही एका प्रवास करतो रायगड प्रीमियर लीगमधून परतलो जेव्हा अफजल मोहम्मद मेमन सर, मी आणि योगेश पेनकर, तेव्हा गाडीमध्ये त्या स्पर्धेचं नियोजन झालं आणि तब्बल 1 महिन्याच्या आत ती स्पर्धा यस रेडी ती स्पर्धा मैदानात दाखल झाली. एक भव्य आणि मोठी स्पर्धा आपण पाहिली. मोहतसीम पहिला चेंडू अमोलसाठी, जबरदस्त गोलंदाजी, या वेगासाठी ओळखला जातो मोहतसीम, जबरदस्त गोलंदाजी. मोहतसीम अमोल साडी याची कडा घेतली. इथे मात्र विकेटच्या मागे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, एकच धाव इथे मिळेल. मोहतसीम अर्थात RR एंटरप्राइजेस या संघामध्ये तो खेळत होता. M3 SPL मध्ये आपण पाहिलं आणि चांगली कामगिरी केली होती मोहतसीमने. मोरबाचा खेळाडू मोहतसीम स्लोवर वन फसवलं, बोट फिरवली चेंडूवर, गती परिवर्तन केलं. मोहतसीम हा हुशार गोलंदाज आहे. मी याची गोलंदाजी पाहिले महाडमध्ये, जबरदस्त गोलंदाजी RR एंटरप्राइजेस साठी त्यांनी केली. शेवटच्या क्षणात RR एंटरप्राइजेसला पराभूत व्हावं लागलं होतं सेमी फायनल मध्ये. वाईटचा इशारा येतोय मुख्य पंच संदीप माने सरांचा इथं इशारा येतोय. 2 धावा इथे होत आहेत. मोहतसीम आतिशसाठी चांगला फटका आतिशने केलाय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताय पण चेंडूचा विजय बोल, 1 बाउंड चेंडू, सीमा रेषा पार, वेलकम फोर येते आतिशच्या बॅट मधून. पहिलं षटक पॉवर प्ले आपण पाहतोय. 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर राहतील. हा बाउन्सर, तिखट बाउन्सर, परफ्यूम गोलंदाजी याला म्हटली जाते. का परफ्यूम म्हणतात त्याला? लेदर क्रिकेटचा लेदर चेंडू असतो तो चांबड्याचा असतो आणि तो जेव्हा नाकाच्या जवळून जातो तेव्हा एकदा वेगळा वास येतो फलंदाजाला, म्हणून त्या चेंडूला परफ्यूम चेंडू अर्थात चाटून निघून गेला. हा खांद्याच्या उंचीने आतिशने चांगला वेल लेफ्ट केला. मोहतसीम स्लोवर वन, इथे फसवलंय आतिशला, आपल्या जाल्यात फसवलंय मोहतसीमनी. मात्र एक सोप्पा झेल सुटलाय मोहतसीम. चेंडू धरणीला दान आणि आतिशला मिळेल जीवदान. धावसंख्या होईल 7.
मॅच थोडीशी थांबेल. संदीप सर आमचे मुख्य अतिथी येत आहेत. पाटील यांचं इथं आगमन होते. तसेच सन्माननीय अनिलजी मुख्य अतिथी आमच्या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या सोबत नवनाथजी पाटील असतील. अर्थात ही स्पर्धा 6वा क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. मास 11 क्रिकेट क्लब भरतकौल पुरस्कृत सन्माननीय श्री सुनील फुलोरे यांच्या माध्यमातून वळे आपण मैदानात मी हरीश दीकर तुम्हाला घेऊन जाणे या मास 11च्या भव्य पटांगणामध्ये. अर्थात एक चांगलं मैदान खूप मेहनत करून या खेळाडूंनी तयार केले. अतिशय चांगली स्पर्धा आपण इथे पाहतोय. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सौरभ कडून. सौरभ सुद्धा अतिशय चांगला गोलंदाज. डीके जिम फायटर संघामध्ये सौरभला आपण पाहिलं होतं शुभम जाधव यांच्या.
संघामध्ये M3 SPL एक मोठी स्पर्धा झाली होती. दक्षिण रायगडची एक मानाची स्पर्धा, पहिलं पर्व त्याचं पार पडलं होतं. तब्बल 11 दिवस ती स्पर्धा मी कव्हर केली होती 70 स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीने. अर्थात तब्बल 8 समालोचकांची टीम त्या स्पर्धेसाठी आणि 70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून 2 लाखाची मोठी स्पर्धा महाडमध्ये पहिल्यांदा भरवली होती. तिथे सौरभनी चांगली कामगिरी केली होती. DK जिम फायटर माणगाव संघासाठी यावेळेस मात्र स्वागत केलंय आतिशने. आतिशबाजी फलंदाजी, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या होते 13. मॅचची कडा घेतली होती, मात्र इथे पुन्हा एकदा चेंडू धरणीला दान मिळेल फलंदाजाला दुसऱ्यांदा जीवदान. अर्थात आतिशराज मगात मोहतसिमनी जेल सोडला होता. मोहतसिमचा चेहरा, कारण त्याच्यानंतर सौरभवर तुटून पडला होता आतिश. धावसंख्या होती 13. हा अंक ज्योतिषशास्त्रामध्ये राजकारणासाठी अनलकी आणि क्रिकेटसाठी अनलकी याची चर्चा आपण नक्की करू. हा चेंडू थोडासा लो राहिला होता. अर्थात 13 हा अंक खूप अनलकी समजला जातो असं मानलं जातं. आता काय शुभ आणि काय अशुभ, पण 13 अंकाबद्दल एक क्रिकेटमध्ये एक चांगला इतिहास आहे. या षटकात आपण जसा वेळ मिळेल तसे त्याबद्दल चर्चा करू. भारतरत्न सचिन रमेशजी तेंडुलकर दादर जिमखान्यामध्ये शिवाजी पार्कला जेव्हा प्रॅक्टिस करायचे, सन्माननीय गुरु रमाकांतजी आचरेकर जेव्हा त्यांना क्रिकेटचे धडे द्यायचे, त्यावेळेचा एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे या 13 अंकाचा. हा चांगला फटका आतिशच्या बॅटमधून, आणखीन एक आतिशबाजी षटकार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. ची लगातार षटकार इथे खेळतोय, जबरदस्त फलंदाजी. षटक संपलं. हा भास्कर चौलकर यांच्याकडून आणखीन एक 100 रुपये आतिशला मिळत आहेत. 100 रुपये. 3 लगातार षटकार जो कोणी फलंदाज ठोकेले. ज्ञानेश्वरजी वाघे पिंपळादेवी सोसायटीचे चेअरमॅन आणि भरटकोल नगरीचे उपसरपंच आपल्यासोबत जुळतात, त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 13 अंकाची मनीलालची आपण चर्चा करत होतो. तर जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर सर जेव्हा प्रॅक्टिस करायला बॅट घ्यायची, त्यावेळेस एक कॉईन ठेवला जायचा 1 रुपयाचा स्टंपवर, मधल्या स्टंपवर. आणि दिवसभर जर सचिन रमेश तेंडुलकर बाद झाली नाही, क्लीन बोल्ड किंवा कॅच बाद झाली नाही, तर तो कॉईन त्या दिवशीचा गुरूंचा कॉईन सचिन रमेश तेंडुलकर यांनी घेऊन जायचा. आणि पुऱ्या प्रॅक्टिस सेशन मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांच्याकडे 13 कॉईन जमा झाले होते. म्हणून या 13 अंकाचा एक वेगळा इतिहास क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आमिर गोलंदाजी मार्गवर तिकड बाउन्सरनी स्वागत केलं फलंदाजाचं. अमोलने 3 षटकार ठोकले. तर राहुल कोपटकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं कॅश पैसे मिळत आहेत, प्राइज मिळते, पण ते विन करावं लागेल फलंदाजी करून. धावसंख्या पोहोचली तब्बल 19 धावा. जबरदस्त फलंदाजी आतिशने, आतिशबाजी फलंदाजी केली. वेगवान गोलंदाजी, पण उजव्या हॅटीच्या खूप बाहेर होता वाटत नाही. पंच वळले, पण आम्हालाही वाटलं की वाईट येतो का काय इशारा, पण थांबलेत पंच. ऐका, चांगला वाईट यॉर्कर इथं पाहायला मिळाला, तो आमिरच्या माध्यमातून. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते, वेग मिळते, भन्नाट वेग, प्रचंड वेगावर स्वार होऊन गोलंदाजी इथे करतोय तो म्हणजे आमिर. मोरबा संघाकडून बिलॉंग करतो. असोसिएशनच्या चांगल्या सामन्यामध्ये आमिरची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. हा वेगाने आला होता चेंडू, खऱ्या अर्थाने फलंदाजाने खेळला नाही, तर तो बॅटवर येऊन चेंडू लागला. पूल करण्याचा प्रयत्न होता, पण बॅटवर तो चेंडू येऊन आदळला. कव्हर रिझन मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईपर्यंत दोन्ही फलंदाजांनी हलक्या हाताने 1 धावाची चोरी मात्र त्यांनी केली. सुफियान सोलकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज. आतला जर षटकार आली त्याच्या माध्यमातून लगातार 3. हा परफेक्ट यॉर्कर, वाईडिश यॉर्कर आपल्याला पाहायला मिळते. इंटरनॅशनल क्रिकेट आपण जर पाहिलं तर झहीर खान आपण पाहत होतो, एका षटकात 3 यॉर्कर परफेक्ट असायचे. नंतर आपण पाहिलं श्रीलंका, लसित मलिंगा यॉर्कर किंग ज्याला म्हटलं जातं, आणि त्याच्या तालमीत मुंबई इंडियन्स मधून खेळणारा खेळाडू पाहिला आणि भारताचा स्टार खेळाडू ठरला. अर्थात 2010ची 19वी वर
ज्याच्या माध्यमातून हाताळली जाते तो जसप्रीत बुमराह यालाही आपण सातत्याने यॉर्कर खेळताना पाहायला मिळतं आपल्याला. बॅटची कडा घेतली, चांगले यष्टीरक्षण, इथे धाव मिळण्याची संधी आहे. अमोल आणि अतिशनी मात्र इथं धाव घेतली. एकेरी धाव मिळते, धावसंख्या होती 21. 21 धावा इथे होत आहे. तर पहिली फलंदाजी करताना टॉस जिंकल्यानंतर 4 षटकांचा सामना. मोहतसिमने पहिलं षटक हाताळलं, 7 धावा दिल्या, गडी बाद करण्यात त्याला यश आलं नाही. सौरभने दुसऱ्या षटकात 12 धावा दिल्या. आमिर आता जबरदस्त गोलंदाजी करतो, अर्थात 5 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले पण धाव मात्र फक्त 2 दिल्या. कंजूस गोलंदाजी, गोलंदाजा अधिराज्य या मात्र षटकात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आमिर, हा चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटवरून पंच केला पण क्षेत्ररक्षक निवडला, परतावा लागेल. पहिल्या गडी कोंडी फोडली विकेटची, पहिला गडी बाद होते, येईल माघारी पावालींच्या रस्त्याने. डीजेला मिळेल समालोचकाचा आवाज माईक पासून युट्यूब पर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात ते आमचे मित्र जयदास केळजी. अर्थात दिघीवरून बोलांग करतात. दिघी गोळ्यावरती एक चांगला साऊंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेटिव्ह म्हणून त्यांची तालुक्यात ख्याती आपण पाहत आहे. या पूर्ण स्पर्धेला कव्हर करताना शादाब शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. अंतिम निर्णायक षटक तो हाताळणाऱ्या पहिल्या हाफ मधील, पहिल्या इनिंग मधील. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न आतिकचा होता, 1 धाव मिळते. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. मोहतसिम दुसरी धाव, इथे धावात करण्याची संधी होती मात्र थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. 2 धावा चोरल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. खेळपट्टी मधली दौड, खेळपट्टी मधली धाव घेण्याची जी खासियत आहे आपण पाहिलं. महेंद्रसिंग धोनी सर्वात वेगवान खेळपट्टीत धावा करणारा खेळाडू राहिला. त्यानंतर विराट कोहली आपण पाहतो, पण विराट कोहली धावबाद करण्यात सुद्धा तितकाच माहिर आहे. बऱ्याच वेळेस त्याने समोरच्या खेळाडूला धावबाद केले, स्वतःही धावबाद झालाय. हा स्लोवर वन अटेम्प्ट केला होता. शादाबनी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चेंडूवर बोट फिरवली होती. फिंगर ऑन रोज टू बॉल आणि निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला गेला. शादाब चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली 23. एक गडीच्या मोबदल्यात मास 11 संघाच्या. हा चांगला फटका आहे, उंची दिली, लांबी मात्र नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. सौरभ मात्र चूक करणार नाही. आतिशची आतिशबाजी पारीचा अंत होईल. आतिशला परतावा लागेल माघारी तंबूच्या आश्रयाला. डीजे डीजे भव्य स्पर्धा भरतकुल मधली पहिली स्पर्धा आहे जी टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह होते आणि त्याचा सन्मान घेतला तो मास 11 क्रिकेट क्लब भरतकुलनी. पहिल्यांदा ही स्पर्धा टेनिस क्रिकेट .in वर लाईव्ह होते. तब्बल 182 देशांमध्ये इथे मान्य श्री सुनील शेठ फुलोरे पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. हा चांगला फटका फुलटा होता, लो फुलटा, त्याचा फायदा उचलला. चेंडू सीमा मयूर चोगले यांच्याकडून भारतला या षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झाले. हा चांगला फटका, आणखीन एक क्षेत्ररक्षक आहे सौरभ, त्याच्याकडून होते चूक. चेंडू ट्रॅव्हल होईल का सीमारेषेच्या बाहेर. हा फुटबॉल खेळला, इथे मात्र गोल केलाय, चौकार. 4 धावा. हा चांगला फटका, आणखीन एक क्षेत्ररक्षक आहे सौरभ, त्याच्याकडून होते चूक. चेंडू ट्रॅव्हल होईल का सीमारेषेच्या बाहेर. हा भारतला जितेंद्र वाघे यांच्याकडून या चेंडूवर षटकार टोकला तर 200 रुपयात भारत तुला. कमाई चांगली झाली. आणखीन संधी आहे, हा षटकार आला तर 200 रुपये आहेत जितेंद्र वाघे यांच्याकडून. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसला आहे. शादाबने आपल्याच फॉलोथ्रू मध्ये हा झेल टिपलाय आणि भारतच्या खेळीचा अंत होईल. षटक संपते. 200 रुपये आहेत.
जितेंद्र वाघे यांच्याकडून हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका फसलाय. शादाबने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये वाघे आजचा माझ्यासोबत जोडलेत मायक्रोफोनवर. मी थोडीशी घेतोय रसा मायक्रोफोन पासून. लवकरच आपण मिळणार आहोत पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच साठी. वळूया आपण जितेंद्र वाघे यांच्याकडे. थँक्यू हरेश सर. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी की थी. बल्लेबाजी में पहला आतिश ने 2 षटकार लगाए थे आतिश ने. उसके बाद आतिश बाद होने के बाद आए थे भारत, जिन्होंने एक शानदार षटकार और एक शानदार चौकार. स्कोर जाके पहुंचा है 33 रन. जीत के लिए 34 रनों का लक्ष्य रखा गया है. मोरवा टीम के सामने. मोरवा का एक्स्ट्रा खिलाड़ी जहां कहीं भी हो कमेंट्री बॉक्स में चले. अभी अब बैट अब आ सकते हैं आप. मोरवा हमारे अंपायर संदीप सर और भगवान देवगन इनिंग का आगाज करने के लिए आए. मोरबा का एक्स्ट्रा खिलाड़ी. मेरी आवाज आपके कानों तक पहुंचते तो जल्द से जल्द भेजो यार प्लीज. ये लाइव है. हमारे गांव के माजी अध्यक्ष मान्य श्री भास्कर पांडुरंग चौलकर, उनके तरफ से बार बार षटकार लगाने के बाद जो इनाम रखा गया है वो इनाम भारत और आतिश ने सिक्सर लगाने के बाद उनको दिया जाएगा और मैच खत्म होने के बाद दिया जाएगा. 300 रुपए हो गया है. इनिंग का आगाज करने के लिए आए शादाब, स्ट्राइकर मानसेकर, तौफीक. बॉलर्स में महेश अपनी कोटि की पहली टीम की ओर से पहली ओवर लेके आए. महेश तौफीक के लिए. तौफीक तैयार. महेश की गेंद का सामना करेंगे. नए बच्चे राइट हम और 2 विकेट मारा करेंगे. महेश तौफीक के लिए. तौफीक तैयार. महेश की गेंद का सामना करेंगे पहली मर्तबा तौफीक. यह नो बॉल का इशारा अंपायर का. फ्री हिट है अंपायर. थैंक यू. फिर से एक बार अपने बॉलिंग मार पर महेश उनके सामने. तौफीक देखते फ्री हिट का क्या फायदा उठाते अभी. फिर से एक बार नो बॉल. बॉलर चेंज हो सकता है. फिर से फ्री हिट होंगी. अमोल है अभी. राइट हम राउंड विकेट मारा करेंगे अमोल. तौफीक के लिए. तौफीक तैयार. फ्री हिट है ये. राइट हम राउंड विकेट मारा करेंगे अमोल जी. यार गेंद की सोच समझ कर खेला. तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया. थोड़ी सी लो फील्डिंग यहां पर. पहला घटक होते अपने चौकार से. तौफीक स्कोर जाके
विकेट मारा करेंगे अमोल जी। तो समझ कर खेला। तौफीक के लिए, तौफीक तैयार, अमोल के इनका सामना करेंगे। ओ कैच था, कैच छोड़ दिया। छोड़ो कैचेस, हारो मैचेस, यही क्रिकेट का रूल है, ध्यान में रखे। देखिए एक रन से रोका नहीं उनको, स्कोर जाके पहुंचा है 7 रन। फिर से एक बार अमोल पहली मर्तबा स्ट्राइक करेंगे। शादाब राइट हैंड रन विकेट। यार गेंद भी सोच समझ कर खेला, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया। दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं जब गेंद जाती सीमा रेखा पार। बीएसएनएल चौकार डीजे। समझ कर खेला, 1 रन चुरा लिया। दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं जब फिर से एक बार अमोल बैट का अंदरूना किनारा लगा, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया। स्कोर जाके पहुंचा 12 रन बिना कोई विकेट खोते। यहां पर मोरबा टीम आखिर 2 गेंदा बाकी इस ओवर की। फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर अमोल, उनके सामने तौफीक। बहुत अच्छा शॉट, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया और 1 ही रन से संतुष्ट मानना पड़ेगा, जबकि स्कोर जाके पहुंचा 13 रन बिना कोई विकेट खोते। यहां पर मोरबा। फिर से एक बार अमोल अपने बॉलिंग मार्ग पर उनके सामने, और बैट का अंदरूना किनारा लगा। ये पहला झटका लगता है यहां पर मोरबा की टीम को 13 के स्कोर पर। हरीश सरांनी सांगितलं अपने बॉलिंग मार्ग पर शादाब की जगह संभालने आ रहे अरबाज। इनमें से जो टीम जीतेगी वो टीम मावली स्पोर्ट आमने इनके सामने खेलेंगी। लगेचच खेळलं जाईल। बंडू राइट आर्म उर्दू विकेट। प्रसाद उनके सामने तौफीक अपने कोटे की पहली टीम की ओर से दूसरी ओर लेके आए। प्रसाद राइट आर्म उर्दू विकेट मारा करेंगे। बेहतरीन शॉट यहां पर रन करीब बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए गेंद बीएसएनएल 6 आर डीजे। एक विकेट के नुकसान पर मोरबा। तौफीक 11 नंबर में बल्लेबाजी करते हैं यहां पर। फिर से एक बार प्रसाद, ये घुमाया करीब बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए बेहतरीन शॉट यहां पर। स्कोर जाके पहुंचा है 25 रन 1 विकेट के नुकसान पर डीजे। फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर प्रसाद, उनके सामने एक आक्रामक रवैया करते हुए यहां पर घुमाना चाहते थे, लेकिन लक्ष्य के बाहर जाते हुए अंपायर ने उसको वाइड करार दिया। स्कोर जाके पहुंचा 26 रन 1 विकेट के नुकसान पर मोरबा। फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर प्रसाद काफी महंगे साबित होते हैं यहां पर। बहुत अच्छी गेंद थी, रनआउट का चांस गवाया यहां पर। स्कोर जाके पहुंचा है 22 के रूप में मिले रन 27 रन।
अब पहली मर्तबा स्ट्राइक करेंगे अरबाज। 7 रन जीत लिए। फिर से एक बार प्रसाद अरबाज के लिए, एक घुमाया, अच्छा शॉट नहीं, कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया। स्कोर जाके पहुंचा 28 रन, 1 विकेट के नुकसान पर। तौफीक को चांस दिया है इस गेंद खेलने के लिए। उनको मालूम है कि तौफीक एक अच्छी बल्लेबाज है, लेकिन के बाहर जाती हुई गेंद अंपायर ने उसको वाइड करार दिया। स्कोर जाके पहुंचा है 29 रन, 1 विकेट के नुकसान पर। मोरबा टीम फिर से एक बार प्रसाद, ओहो क्या गेंदबाजी का नजारा है यहाँ पर। प्रसाद द्वारा खुद पहले मंगी साबित हुए थे। गेंद में परिवर्तन, आखिरी गेंद इस ओवर की जीत के लिए 5 रन की जरूरत। उस के बाहर जाते हुए अंपायर ने उसको वाइड करार दिया। स्कोर जाके पहुंचा 30 रन। प्रसाद फिर से एक बार अपने बॉलिंग मार पर उनके सामने तौफीक बल्ला घुमाना चाहते थे लेकिन नाकामयाब। गेंद के विकेट कीपर के ग्लोव में, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, कोई रन को नुकसान नहीं। स्कोर वहीं पे थमा हुआ 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। मोरबा टीम जीत के लिए 12 गेंदों में 4 रनों की जरूरत। सनी है अभी अपने कोटे की पहली टीम की ओर से तीसरी ओवर लेके सनी। 12 गेंदों में 4 रनों की जरूरत। घुमाए बैट का अंदर ना किनारा लगा, तब तक दोनों बल्लेबाजों ने चलते चलते एक रन। स्कोर जाके पहुंचा है 31 रन, 31। फिर से एक बार सनी अपने बॉलिंग मारता, तौफीक उनके सामने एक आंख मुंह में आंख रवैया करते हुए यहाँ पर लेफ्ट के बाहर जाते हुए अंपायर ने उसको वाइड करार दिया। स्कोर जाके पहुंचा है 32 यानी 32 रन, 2 रन की जरूरत। फिर से एक बार सनी, फिर से एक बार सनी अपने बॉलिंग मार पर। फुल टॉस गेंद दी शानदार तरह से खेला, अनगरी बॉन्ड रंग के बाहर जाती हुई गेंद 6 रनों के लिए। ऑल द बेस्ट मैच। मावली स्पोर्ट हमने वर्सेस मोरबा, इनके बीच ये मैच खेला जाएगा। मोरबा टॉस चलने के लिए आ जाए।